इन्स्पायरिंग एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी बिरादर शशिकांत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील इतिहास या विषयासंदर्भात जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण भाग आहे त्या सर्व भागावर घटक वाईज रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठातील महत्त्वपूर्ण भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहूया आपण। इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक साधने, ज्या भौतिक साधनामध्ये वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके यांचा समावेश होतो। तसेच इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे, प्रशासकीय कचेऱ्या या सर्वांचा भौतिक साधनामध्ये समावेश होतो। पुढे जर पाहिले अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीविषयी कार्याविषयी माहिती मिळते। तसेच मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यानंतर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न पडतो की अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर कोणाच्या इतिहासासंदर्भात माहिती मिळते, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या इतिहासासंदर्भात माहिती मिळते। पुढे जर पाहिले तर महात्मा गांधी आगा खान पॅलेस हा महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे, हे पाहून घ्या। तसेच पुतळे आणि पदके तसेच स्मारके यांचाही समावेश भौतिक साधनामध्ये होतो। तसेच लिखित साधने, पुढचं साधन आहे लिखित साधने। लिखित साधनामध्ये पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, तसेच नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे आणि पुस्तके यांचा समावेश होतो। पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याशी संबंधित निबंधमाला या मासिकातून त्यांनी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेले शतपत्रे यांच्यातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य केले। हे लक्षात ठेवा की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याशी संबंधित निबंधमाला आणि लोकहितवादी ज्यांना गोपाळ हरी देशमुख असं म्हटलं जातं त्यांच्याशी संबंधित प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी लिखाण केले। तसेच पुढे पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले। तसेच बहिष्कृत भारत हे पत्र त्यांनी सुरू केले। सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत या पत्रातून लिखाण केले। तसेच त्यांचं याशिवाय जनता आणि प्रबुद्ध भारत हे सुद्धा वर्तमानपत्र त्यांचे आहेत। बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचा हा लोगो आहे। पुढे जर पाहिलं नकाशे व आराखडे यांचाही समावेश लिखित साधनात होतो। परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक साधन दिलं जातं म्हणजे फॅक्टरी रेकॉर्ड्स हे खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये समावेश होतो असं परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जातं। पुढे जर पाहिलं तर मौखिक साधने, या मौखिक साधनामध्ये आपण डायग्राम पाहत आहे। या डायग्राम मध्ये स्फूर्तिगीते असतील, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कला पथके आणि ओव्या यांचा समावेश होतो। तसेच छायाचित्रे, हे छायाचित्रे हे द्रक साधन आहे। द्रक म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारं साधन आहे। तसेच ध्वनिमुद्रिते हे जे श्राव्य साधन आहे हे लक्षात घ्या, आधुनिक साधनामधलं श्राव्य साधन आहे। पुढे पाहिलो रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मनची निर्मिती केली राष्ट्रगीताची, आपल्याला माहितच आहे। पुढे महत्त्वपूर्ण भाग जर बघितला आपण, चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो। पाठीमागच्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे। तसेच दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, हे लक्षात घ्या। म्हणून दादासाहेब फाळके यांना चित्रपट सृष्टीचे जनक असे
संबोधले जाते. चला आपण दुसरा पाठ पाहूया, लागलीच वेळ न घालता. युरोप आणि भारत. युरोप आणि भारत म्हणजे युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. हे लक्षात घ्या, प्रबोधन युग हे 13 ते 16वे शतक म्हणून ओळखले जाते. या प्रबोधन युगामध्ये धर्माऐवजी माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला. धर्माऐवजी माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला. पुढे पाहूया, लिओनार्दो दा विंची जे प्रसिद्ध अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते त्यांच्या संबंधित मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती म्हणजे अजरामर ठरल्या. लक्षात ठेवा, मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती कोणाशी संबंधित आहे तर लिओनार्दो दा विंची यांच्याशी संबंधित आहेत. पुढे जर पाहिलं तर इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेली कॉन्स्टँटिनोपल इस्तंबुल हे जिंकून घेतले तुर्कांनी आणि त्यामुळे जे खुसकीचा मार्ग होता तो बंद पडला आणि त्यामुळे समुद्रमार्गी शोध सुरुवात झाली. पुढे पाहूया, समुद्र मार्गावर म्हणजे शोध भारताचा घेण्यासाठी कोणते कोणते दर्यावर्दी भारतामध्ये आले. सुरुवातीला जर विचार केला, बार्थोलोम्यू डायस हे भारताच्या शोधासाठी निघाले 1487 मध्ये. ते भारताकडे न येता आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचले. नंतर ख्रिस्तोफर कोलंबस जे अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि शेवटी 1498 मध्ये वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचले. झामोरीन राजाने त्यांचं स्वागत केलं. म्हणजे 1498 मध्ये जलमार्गाचा शोध लागला. तसेच पुढे जर बघितलं आपण की अमेरिका वसाहती जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेच्या स्वातंत्र्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांची महत्वपूर्ण भूमिका आहे, हे लक्षात ठेवा. तसेच फ्रेंच राज्यक्रांती 1789 साली झाली. चला पुढे पाहूया, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. लक्षात घ्या, इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला म्हणून इंग्लंड या देशाला जगाचा कारखाना असे संबोधले जाते. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जगाचा कारखाना हा खालीलपैकी कोणत्या देशाला संबोधले जाते असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस इंग्लंड या देशाला जगाचा कारखाना असे संबोधले जातात, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया की इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. बघा, जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याची स्थापना भारतामध्ये इसवी सन 1600 मध्ये झाली. पहिली वखार सुरत येथे उभारण्यात आली. पुढे पाहूया, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली, ती कर्नाटक युद्धे म्हणून संबोधली जातात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचारलं तर कर्नाटक युद्धे हे खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारला जातो. तो इंग्रज आणि फ्रेंच या देशाशी संबंधित आहे. पुढे पाहूया, रॉबर्ट म्हणजे 1757 मध्ये काय झालं, प्लाशी येथे लढाई झाली. इसवी सन 1757 मध्ये ती प्लाशीची लढाई कोणामध्ये झाली, नवाब सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रज यांच्यासोबत, म्हणजे या दोघांमध्ये लढाई झाली. या लढाईमध्ये मीर जाफर जो सिराजुद्दौला यांचा सेनापती होता तो तटस्थ राहिला, त्यामुळे मीर जाफर म्हणजे सिराजुद्दौला यांचा पराभव झाला. पुढे जर बघितलो आपण, पुढची महत्वपूर्ण लढाई आहे, लक्षात ठेवा, बक्सारची लढाई. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जातं बक्सारची लढाई कोणामध्ये झाली, तर बक्सारची लढाई झाली 1764 मध्ये. तर बक्सारची लढाई मीर कासिम अयोध्येचा, तसेच अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शहा आलम हे तिघ आणि याच्या विरुद्ध इंग्रजाविरुद्ध झाली, लक्षात घ्या. तसेच या युद्धामध्ये, बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला.
तसेच पुढे म्हसूर, इंग्रज आणि म्हसूर यांचा संघर्ष, यामध्ये टिपू सुलतान हा महत्वपूर्ण आहे. 1799 मध्ये इंग्रजाबरोबर लढत असताना श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान यांचा मरण पावला. म्हणजे लक्षात ठेवा की श्रीरंगपट्टण येथे टिपू सुलतानचा म्हणजे टिपू सुलतान मरण पावले. चला पुढे पाहूया महत्वपूर्ण भाग, पाठ म्हणजे प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. या पाठामध्ये जर बघितलं महत्वपूर्ण म्हणजे 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. लक्षात घ्या, मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. म्हणजे 1774 ते 1818 या दरम्यान ती युद्ध झालेली आहेत. पुढे बघूया तैनाती फौजेची निर्मिती कोणी केली? लॉर्ड वेलस्ली यांनी केली. लक्षात ठेवा, लॉर्ड वेलस्ली ही तैनाती फौजेशी संबंधित आहेत. पुढे जर बघितलं की 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला. बघा, तैनाती फौजेचा करार इंग्रजासोबत कोणी केला? तर दुसरा बाजीराव पेशवा यांनी केलेला आहे. तो करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मराठ्यांचा पराभव 1818 मध्ये झाला. लक्षात घ्या. पुढे बघूया आपण, लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये साताऱ्याचं राज्य खालसा केले. बघा, दत्तक विधान नामंजूर म्हणजे पुत्र नसल्यामुळे ते संस्थान खालसा करण्यात आले. तर डलहौसी दत्तक विधान नामंजूर हे करून डलहौसीनं सातारा हे संस्थान खालसा केले. पुढे बघूया की छत्रपती प्रताप सिंग जे साताऱ्याचे छत्रपती होते, त्यांनी काही विधायक कामं केलेली आहेत. त्या संदर्भात बघूया. मुलामुलींना संस्कृत, मराठी आणि इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा काढल्या त्यांनी. एक छापखाना काढला. तसेच राजनीतीविषयक सभानिधी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड पर्यंत रस्ता त्यांनी तयार केला. चला पुढे पाहूया. दुहेरी राज्यव्यवस्था ही रॉबर्ट क्लाइव्ह यांनी अंमलात आणली. बघा, दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह, लक्षात ठेवा. पुढे बघूया की 1784 मध्ये पीठचा भारत विषयक कायदा मंजूर करण्यात आला. 1784 मध्ये पीठ विषयक भारत कायदा पाठीमागच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. चला पुढे पाहूया. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. लक्षात ठेवा. आणि दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह, दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह आणि नोकरशाहीची निर्मिती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. पुढे बघा. 1853 मध्ये साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. पुढे बघा. 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू करण्यात आली. तसेच 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढे पाहूया. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. पुढे जर आपण महत्वपूर्ण बघितलं तर 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला आणि त्याचं सहाय्य म्हणजे करण्यामागे राजाराम मोहन राय यांचा पाठबळ होतं. लक्षात घ्या. तसेच 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाचा मान्यता देणारा कायदा संमत केला. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी संमत केला? तर लॉर्ड डलहौसी यांनी संमत केला. तसेच लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. पुढे बघूया. लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार
1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. बघा कुणाच्या? लॉर्ड मेकाले यांच्या शिफारशीनुसार. तसेच 1857 मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. बघा विद्यापीठाची मुंबई विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, चेन्नई विद्यापीठ या सर्व विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये करण्यात आली. चला पुढचा पाठ पाहूया आपण. 1857 चा स्वातंत्र्य लढा हा महत्वपूर्ण आहे. 1857 चे स्वातंत्र्य समर हा जो ग्रंथ आहे हा वि.दा. सावरकर यांनी लिहिला. हे लक्षात ठेवा. 1857 चे स्वातंत्र्य समर वि.दा. सावरकर. पुढे पाहूया. पाईकांचा उठाव म्हणजे ओडिसा राज्यामध्ये निरनिराळ्या स्वतंत्र राजाकडे जे खडे सैनिक होते त्या सैनिकांना पाईक असे म्हणत. पुढे बघा की 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला आणि या उठावाचे नेतृत्व बक्षी जनबंधू विद्याधर यांनी केले. चला पुढे बघा. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केले. बघा लक्षात ठेवा. उमाजींनी रामोशी बांधवांना, त्यांच्या रामोशी बांधवांना एकत्र करून आणि स्थानिक युवकांना एकत्र करून इंग्रजाविरुद्ध सशस्त्र बंड केले. तसेच बघा उमाजी नाईक यांना अटक करून केली आणि त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. चला पुढचा भाग पाहूया आपण. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाच्या दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. बघा कोणते कोणते? सातारा असेल, नागपूर आणि झाशी ही सगळी संस्थाने इंग्रजांनी खालसा केली. दत्तक विधान नामंजूर करून ही म्हणजे संस्थांनी खालसा केले. चला पुढचं पाहूया. ब्रिटिशांनी 1856 साली एनफिल्ड बंदूक आपल्या सैनिकांना दिली आणि त्या बंदुकीच्या टोकाला जे काडतूस असते त्या काडतुसाला गायीची व डुकराची चरबी लावलेली होती अशी बातमी चोहीकडे पसरली. त्यामुळे तिथे असंतोष निर्माण झाला. तसेच आपण पुढे बघू. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीचा विरोध करण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. बघा हे मंगल पांडे आहेत. त्यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पुढे जर आपण पाहिलो महत्वपूर्ण. मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व देण्यात आले. म्हणजे 1857 चा जो लढा होता त्या लढ्याचं नेतृत्व मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे देण्यात आले. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने दोहाई फिरवण्यात आली. कोण? मुघल बादशाह बहादूर शाह. चला पुढे पाहूया. 1857 साली खानदेशात कजार सिंग याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. बघा 1857 साली खानदेशात कजार सिंग याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. पुढे जर आपण महत्वपूर्ण भाग जर बघितलं तर बघा 1857 चा लढा अयशस्वी झाला. त्याच्यामध्ये काही कारण आहेत. मेन मुद्दे लक्षात ठेवूया. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. म्हणजे सीमित लढा हा सीमित होता. सर्वसामान्य नेत्याचा अभाव होता लढ्यामध्ये. राजे राजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव होता. राजे राजवाडे हे या उठावापासून अलिप्त राहिले. तसेच भारतीय लोकांकडे लष्करी डावपेचांचा अभाव होता. म्हणजे इंग्रज हे लष्करी डावपेच, इंग्रजाकडे रेल्वे होती. रेल्वेच्या माध्यमातून सैनिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर नेता येत होतं. तसेच जे लष्करी डावपेच होते त्या लष्करी डावपेचाचा अभाव भारतीय लोकांकडे होता. त्यामुळे हा उठाव म्हणजे भारत जिंकू शकला नाही. इंग्रजांनी सहज या उठाव म्हणजे 1857च्या उठावामध्ये विजय प्राप्त केला. पुढे जर आपण पाहिलं की 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. लक्षात ठेवा 1857 पर्यंत भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. पण 1857 चा जो उठाव झाला त्या उठावाच्या नंतर ब्रिटिश पार्लमेंटने जो ईस्ट इंडिया कंपनीची राजवट आपल्या भारतामधली होती ती बरखास्त करून सर्व जो अधिकार आहे तो आपल्या हातात घेतला.
तसेच लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय ठरला. लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंग हा काय झाला, शेवटचा गव्हर्नर होता आणि पहिला व्हाईसराय ठरला. पुढे पाहूया की इंग्रजांनी या भारतामध्ये जे फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. लक्षात घ्या, कोणत्या नीतीचा अवलंब केला असा परीक्षेत प्रश्न विचारला जातो. फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. पुढचा प्रकरणामध्ये सामाजिक व धार्मिक प्रबोधनामध्ये जर विचार केलं, महत्वपूर्ण पाठ आहे. यामध्ये 2-3 प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. किती? 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये केली. लक्षात ठेवा, फक्त ब्राह्मो समाज, राजाराम मोहन राय. पुढे जर आपण विचार केलं तर प्रार्थना समाज, बघा राजाराम मोहन राय संबंधित पाहूया थोडं. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. तसेच त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये संवाद कौमुदी हे त्यांचं महत्वपूर्ण वर्तमानपत्र आहे. लक्षात ठेवा, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र खालीलपैकी कुणाचे आहे असं विचारलं जाते. ते राजाराम मोहन राय यांचं आहे. प्रार्थना समाजाची निर्मिती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. लक्षात ठेवा, महत्वपूर्ण आहे. तसेच महात्मा फुले यांचे जे महत्वपूर्ण पुस्तके आहेत ते पुस्तकामध्ये ब्राह्मणाची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचा समावेश होतो. बघा, परीक्षेत प्रश्न विचारला जातो, ब्राह्मणाची कसब हे पुस्तक कोणाचे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे किंवा कोणाचे आहे, तर ते महात्मा फुले यांचे आहे. पुढे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. किती? 1875 साली आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा ग्रंथ आहे, वेदावर भाष्य करणारा ग्रंथ आहे. त्याने एक संदेश दिलेले आहे. संदेश कोणता? की ब्रीदवाक्ये, वेदाकडे परत चला, हे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य आहे. वेदाकडे परत चला हे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य आहे. पुढे पाहूया, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केली. तर स्वामी विवेकानंदाच्या गुरुचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न पडलेला आहे. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाच्या गुरुचे नाव आहे. पुढे महत्वपूर्ण जर पाहिलो तर त्यांनी स्वामी विवेकानंदांनी 1893 साली जी अमेरिकेमध्ये शिकागो येथे विश्वधर्म परिषद भरली होती, त्या विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. आणि भारतीय तरुणांनी त्यांनी एक संदेश दिला, उठा, जागी व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असा संदेश त्यांनी दिला. पुढे जर आपण पाहिलो तर गव्हर्नर लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केला. हे आपण पाहिलो पाठीमागेच. गव्हर्नर लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा करण्यास राजाराम मोहन राय या समाजसुधारकांनी मदत केली. लक्षात घ्या, कोणत्या समाजसुधारकांना मदत केली असा प्रश्न पडला जातो की राजाराम मोहन राय या समाजसुधारकांनी मदत केली. पुढे पाहूया, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. परीक्षेत विचारलं जातंय की शतपत्रे हे कोणाशी संबंधित आहेत, तेव्हा गोपाळ हरी देशमुख त्यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं, त्यांच्याशी संबंधित आहेत. पुढे जर आपण पाहिलो की 1848 साली महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. हे लक्षात ठेवा, महात्मा फुले यांनी कोठे मुलींची पहिली शाळा काढली, तर पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली, तर भिडे यांच्या वाड्यात. तसेच त्यात त्यांना सावित्रीबाई फुले यांची साथ लाभली. पुढे जर बघितलं, महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. चला पुढे पाहूया, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. लक्षात ठेवा, परीक्षेत विचारलं जाते. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरुवात केली. पुढे पाहिलं तर भारतातील पहिले महिला विद्यापीठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरुवात केले.
तसेच रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली. लक्षात घ्या, पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली. तसेच रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. कोणत्या? सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. पुढे पाहूया आपण की अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. तसेच सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद ॲग्लो ओरिएंटेड कॉलेजची स्थापना केली. बघा, असं विचारलं जाते, मोहम्मद ॲग्लो ओरिएंटेड कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान. पुढे पाहूया, पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. तसेच केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे केली. लक्षात ठेवा. पुढे पाहूया, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे सर्व धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असलेल्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. बघा, पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? तर विदा सावरकर यांनी केली. पुढे पाहूया, साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना, तर विज्ञानाच्या क्षेत्रात CV रामन यांना नोबेल पुरस्कार मिळाला. पुढचं प्रकरण पाहूया, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. या प्रकरणामध्ये जर महत्वपूर्ण भाग जर पाहिला आपण की डॉक्टर बाहुदाजी लाड आणि डॉक्टर रा गो भांडारकर या अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था स्थापली. पुढे पाहूया, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला एकूण 72 सदस्य उपस्थित होते आणि या अधिवेशनाचे योमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. बघा, अनेक स्पर्धा परीक्षेला ह्या घटकावर प्रश्न विचारला गेलेला आहे की पहिले अध्यक्ष कोण, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण? तर योमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या ज्या म्हणजे राष्ट्रीय सभा भरली त्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी भारतातून उपस्थित होते. पुढे पाहूया, तर भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना याच्यामध्ये करण्यात आली. तर एका इंग्रज अधिकाऱ्यांनी याला सहाय्य केलं. त्याचं नाव आहे ॲलम ह्यूम हे त्यांचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया, मवाळ युग. मवाळ युग आहे कालखंड आहे 1885 ते 1905 या कालखंडावर आधारित बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. मवाळ युगाचा कालखंड आहे 1885 ते 1905 आणि 1905 ते 1920 हा जहाल युगाचा कालखंड आहे आणि 1920 ते 1947 हा गांधी युगाचा कालखंड आहे, लक्षात ठेवा. पुढे पाहूया, मवाळ युग म्हणजे काय? सनदशीर मार्गावर यांचा विश्वास होता मवाळांचा की इंग्रजांना अर्ज विनंत्या करून त्यांचं मतपरिवर्तन करणे हे यांचा उद्देश होता. तसेच पाहूया, यांच्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले येतात मवाळमध्ये, फिरोजशाह मेहता येतात आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी आहेत. तसेच इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला, हे लक्षात ठेवा. पुन्हा जहाल युगाचा कालखंड आहे 1905 ते 1920. जहालांचा काय म्हणणं होतं की शांततेच्या सनदशीर मार्गावर पुरस्कार करणारे ते मवाळ होते आणि स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे या मतावर ठाम असणारे जहाल होते. त्यामध्ये लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल हे पुढारी जहालांचे पुढारी आहेत. तसेच केसरी व मराठा या वर्तमानपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली, हे लक्षात ठेवा. केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळकांचे वर्तमानपत्र आहेत. आणि तसेच बंगाल प्रांतात अमृत बझार पत्रिका हे विचारांचं मुखपत्र होतं. पुढे पाहूया, शिवजयंती आणि गणेश उत्सव हे टिळकांनी आयोजित केले, हे लक्षात घ्या. म्हणजे शिवजयंती आणि गणेश उत्सवांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? तर टिळकांनी केली.
टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। तसेच 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडाला होता। लक्षात घ्या, 1897 ला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती, त्यामध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडले। त्यामध्ये रॅड या अधिकाऱ्यानं इंग्रज अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती त्यांची, आणि त्यांनी जनतेवर अमानुष अत्याचार केला आणि ह्या अत्याचाराचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्यांचा वध केला। लक्षात घ्या, परीक्षेत प्रश्न विचारला जातो की रँड या अधिकाऱ्यांचा म्हणजे यांना कोणी मारले, तर चाफेकर बंधू यांनी त्यांचा वध केला, हे लक्षात ठेवा। बंगालची फाळणी, पुढचा घटक पाहूया। लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली 1905 मध्ये, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली। तसेच पुढे आपण जर बघितलो तर लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली। हिंदू मुस्लिमात फूट पाडून स्वातंत्र्यता चळवळ दुर्बल करणे हा त्यामागचा महत्वपूर्ण हेतू होता। पुढे पाहूया, 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला। पुढे 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली। म्हणजे जनमत हे इंग्रजांच्या विरुद्धाने जात आहे हे लक्षात येताच जॉर्ज पंचम यांनी 1911 मध्ये भारत दौऱ्यावर आले असताना जी बंगालची फाळणी रद्द आहे असे घोषित केले। पुढे पाहूया, 1906 मध्ये च्या अधिवेशनाचे अध्यक्ष, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाबाई नौरोजी, आणि व्यासपीठावरून दादाबाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा प्रथम उच्चार केला। याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतुसूत्रीचा राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकार केला। पुढे पाहूया, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली। लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली। पुढे पाहूया, 1907 मध्ये जे सुरत अधिवेशन झालं होतं, या सुरत अधिवेशनामध्ये मवाळ आणि झाल यांच्यामध्ये फूट पडली सुरत अधिवेशनामध्ये, लक्षात ठेवा। पुढे पाहूया आपण की लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांनी उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली। म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना कितीला झाली आहे? 1906 ला झाली। पुढे पाहूया, लॉर्ड मिंटो हा सुधारणा कायदा 1909 ला शी संबंधित आहे। 1909 ला लॉर्ड मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला। पुढे जर आपण पाहिलो, ॲनी बेजंट, डॉक्टर ॲनी बेजंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली। होम रूल चळवळ हे ॲनी बेजंट आणि लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधित आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे टिळकांनी ठामपणे सांगितले। लक्षात ठेवा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे टिळकांचं वाक्य आहे। पुढे बघूया आपण की मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा 1919 मध्ये करण्यात आला। तसेच हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्याचं वर्णन केलेलं आहे 1919च्या कायद्याचं। चला पुढे पाहूया आपण पुढचा घटक, असहकार चळवळ। 1920 ते 1947 या युगाला गांधी युग असं संबोधलं जातं। लक्षात ठेवा, 1920 मध्ये लोकमान्य टिळकाचा मृत्यू झाला। लोकमान्य टिळकाचा मृत्यू झाल्या सर्व म्हणजे भारताची जे राष्ट्रीय सभा, या राष्ट्रीय सभेची धुरा गांधी युगाकडे म्हणजे गांधीजीकडे आले, तेव्हापासून गांधी युगाला प्रारंभ झाला। पुढे पाहूया, गांधीजींनी प्रथमतः दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकांना तेथील न्याय मिळवून दिला, दक्षिण आफ्रिकेतील लोकांना। तसेच ते भारतामध्ये प्रथम म्हणजे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर ते अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात राहायला होते आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचे जे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले। कोणते तंत्र? सत्याग्रहाचे। पुढे पाहूया, अमेरिकेतील कृष्णवर्णीयाच्या हक्कासाठी झडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला। बघा, हे आंतरराष्ट्रीय लोकांवर गांधीजीच्या सत्याग्रहाचा प्रभाव पडला।
पुढे गांधीजी भारतात आल्यानंतर परतल्यानंतर बिहारच्या चंपारण्य हा त्यांचा पहिला सत्याग्रह आहे. हा तेथील ब्रिटिश मळेवाले म्हणजे ब्रिटिश लोक मळे मालकाकडून नीळ पिकवण्याची सक्ती करत होते. तेव्हा गांधीजींनी तेथे पुढाकार घेऊन चंपारण्य सत्याग्रह केला आणि त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. म्हणजे गांधीजींनी भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला. पुढे पाहूया खेडा सत्याग्रह हा गुजरात मधील आहे. हा आहे शेतसाऱ्याशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण पुढचा अहमदाबादचा कामगार लढा हा गिरणी कामगाराशी संबंधित आहे, त्यांच्या वेतनवाढीशी संबंधित आहे. गांधीजींनी याही लढ्याचं नेतृत्व करून तेथील कामगारांना न्याय मिळवून दिला. पुढे आपण जर बघितलं रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून संबोधलं जातं, कारण या कायद्याने कोणत्याही भारतीयांना विना चौकशी अटक करण्याचा अधिकार होता. तसेच न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा सुद्धा अधिकार इंग्रजांना या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला होता. म्हणून भारतीय लोकांनी रोलेट कायद्याला काळा कायदा असे संबोधले. पुढे जर आपण पाहिलं महत्वपूर्ण अमृतसर हे शहर म्हणजे ह्या रोलेट कायद्याच्या विरोधात जनमत करण्यासाठी अमृतसर शहरामध्ये एक प्रमुख केंद्र होतं आणि त्या केंद्रामध्ये जनरल डायर यांनी त्या शहरामध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला. आणि हे असताना सुद्धा या घटनेचा म्हणजे रोलेट कायद्याच्या या घटनेचा निषेध म्हणून 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बाग येथे बैशाखीच्या सणानिमित्त एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये जनरल डायर यांनी गोळीबार केला आणि असंख्य लोक म्हणजे 1600 फैरी झाडण्यात आल्या आणि असंख्य लोक तिथे मृत्युमुखी पडले. पुढे पाहूया या हत्याकांडाचा पंजाबचा गव्हर्नर मायकल वोडवायर यांच्याशी म्हणजे जबाबदार होता आणि हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवीचा त्याग केला. लक्षात ठेवा, सर पदवीचा रवींद्रनाथ टागोर यांनी त्याग केला. आणि या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. हंटर कमिशन कशाशी संबंधित आहे तर जालियनवाला बाग हत्याकांड याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन संबंधित आहे. पुढे पाहूया आपण की खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. आणि या खिलाफत चळवळीचं नेतृत्व म्हणजे पाठिंबा गांधीजींनी खिलाफत चळवळीला दिला. असहकार चळवळीची सुरुवात झाली 1920 ला गांधीजींनी सुरुवात केली असहकार चळवळीची, लक्षात ठेवा. पुढे पाहूया आपण की उत्तर प्रदेश येथील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये जो घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. पुढे पाहूया मुळशी सत्याग्रह हा पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी या मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आणि तो मुळशी सत्याग्रह पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्याचं नेतृत्व सेनापती पांडुरंग बापट यांनी केलं, लक्षात ठेवा. पुढे बघूया स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली 1922 मध्ये. सायमन कमिशन 1927 ला सायमन कमिशन नेमण्यात आलं. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली या कमिशनची नियुक्ती करण्यात आली. 7 सदस्यीय कमिशन होतं बघा, 7 सदस्य होते ह्या सायमन कमिशन मध्ये आणि त्यात एकही भारतीय नव्हता, त्यामुळे या कमिशनला बहिष्कार टाकण्यात आला. पुढे पाहूया सायमन गो बॅक असा नारा देण्यात आला. आणि लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले आणि यावेळेस सँडर्स या अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि लाठी हल्ला केल्यानंतर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ लालाजींनी म्हटले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. हे लाला लजपतराय यांचं विधान आहे. पाठीमागच्या परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे की खालीलपैकी हे लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कोणी केले तर हे विधान लाला लजपतराय यांनी केले. पुढे पाहूया आपण
की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. कारण काय ऐतिहासिक ठरले लाहोर अधिवेशन? या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. चला पुढे बघा, परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारला जातो, कोणत्या अधिवेशनामध्ये स्वराज्याचा पूर्ण ठराव संमत करण्यात आला? तर लाहोर अधिवेशन. तसेच 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. हे लक्षात ठेवा. चला पुढे पाहूया. प्रकरण 8 सविनय कायदेभंग चळवळ. बघा, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्यात स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. पुढे हे दांडी यात्रा संबंधित चित्र आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये चित्रावर आधारित 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. यावर आधारित एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, तो आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे, तो पाहून घ्या. तसेच पुढे पाहूया आपण मिठाचा सत्याग्रह. हा मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी गुजरात समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड ह्या मिठाच्या सत्याग्रहासाठी त्यांनी केली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 अनुयायासह म्हणजे सहकार्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. 385 किलोमीटरचा हा रस्ता होता, ते पायी निघाले. आणि या पदयात्रेमध्ये अनेक गावातून गांधीजी भाषणे देत दांडी येथे पोहोचले आणि त्या असंख्य लोकांचा त्यांना पाठिंबा तिथे भेटला. पुढे बघूया आपण की 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी मीठ उचलून मिठाचा कायदा म्हणजे मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली. म्हणजे सविनय कायदेभंगाची सुरुवात 1930 ला झाली. लक्षात ठेवा, 1920 ला गांधीजींनी असहकार चळवळ होतं, 1930 ला गांधीजीचं सविनय कायदेभंग चळवळ. चला पुढे बघूया पेशावरचा सत्याग्रह. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजीचे निष्ठावान कार्यकर्ते होते. लक्षात ठेवा, वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं, त्यांचं खुदाई खिदमतगार या संघटनेची त्यांनी स्थापना केली. पुढे जर बघितलं, सोलापूरच्या सत्याग्रहाशी संबंधित खालीलपैकी मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हे संबंधित आहेत. लक्षात ठेवा की परीक्षेमध्ये कुर्बान हुसेन यांचं चित्र देण्यात आले होतं आणि हे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे हे विचारलं होतं. तसेच मलप्पा धनशेट्टी यांचंही चित्र देण्यात आलेलं होतं आणि खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे चित्र आहे हे विचारलं होतं. आता लक्षात ठेवा, श्रीकृष्ण सारडा येऊ शकतं परीक्षेमध्ये, जगन्नाथ शिंदे पण येऊ शकतं. तसेच बघा पुढे बघा की धारासना सत्याग्रह. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं. बघा लक्षात घ्या, सरोजिनी नायडू, धारासना सत्याग्रह लक्षात ठेवा. पुढे बघा, महाराष्ट्रातील वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मिठाचे सत्याग्रह झाले तर मालवण असल, शिरोडा असल आणि या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. तसेच महाराष्ट्रातील बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनामध्ये बाबू गेनू यांचा बलिदान ट्रक समोर देण्यात आले. पुढे बघा की गोलमेज परिषद 1930 आणि ते 1932 या कालामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिल्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जिना हे उपस्थित होते. राष्ट्रीय सभा मात्र पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हती, भाग घेतलेली नव्हती. नंतर दुसऱ्या गोलमेज परिषद चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारी गांधीजींनी दाखवली आणि दुसरी गोलमेज परिषद 1931 साली दुसरी गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेमध्ये महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. पुढे बघा, पुणे करार. पुणे करार हा महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे येथे एक करार झाला, त्यालाच पुणे करार असे म्हणतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून
की पुणे करार हा खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तीमध्ये झाला असा प्रश्न विचारला जातो, तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरी गोलमेज परिषद राष्ट्रीय सभेने बहिष्कार घातला. तसेच जर पुढे बघितलं 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंग चळवळीचा ऐतिहासिक पर्व संपले. म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ 1934 ला पाठीमागे घेण्यात आली. पुढे पाहूया आपण की स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व हा बघूया पाठ. 1935 चा जो कायदा होता, या कायद्यामध्ये काय, या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. तसेच 1935 च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही, तरीही या कायद्याने ज्या प्रांतिक निवडणुका घेणार होत्या त्या प्रांतिक निवडणुकात भाग घेण्याचं ठरलं. 1937 मध्ये देशातील 11 प्रांतामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला घवघवीत यश मिळालं आणि 3 प्रांतामध्ये संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आली. लक्षात ठेवा, 8 प्रांतामध्ये बहुमत मिळालं आणि 3 प्रांतामध्ये संमिश्र मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली. पुढे पाहूया, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला आणि जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेवर येऊन धडकल्या. तसेच बघा, इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं क्रिप्स योजनेसाठी. पुढे पाहूया, दुसरं महायुद्ध 1939 मध्ये युरोपमध्ये दुसरं महायुद्ध सुरुवात झालं. लक्षात घ्या, 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरुवात झाली. व्हाईसराय लॉर्ड लिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. तसेच जर आपण पुढे बघितलो तर 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात, क्रांती मैदान म्हटलं जातं त्यालाच, राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तसेच 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला छोडो भारत हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच आपण भारताला स्वातंत्र्य तरी करू किंवा भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ, हे गांधीजींचं वाक्य आहे. तसेच गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे हा नारा दिला, करेंगे या मरेंगे. पुढे पाहूया की आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत. आचार्य विनोबा भावे. परीक्षेत विचारले जाते की पहिले सत्याग्रही कोण, तर आचार्य विनोबा भावे. पुढे जर पाहिलं आपण, नंदुरबार येथे जे शाळकरी मुलांनी जी झेंडा मिरवणूक काढली होती, त्यामध्ये शिरीष कुमार यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि पोलिसांनी त्यांना गोळीबार करून ठार केलं. तसेच पुढे बघा, महत्वपूर्ण भाग, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता. बघा, आझाद दस्ता कुणाचा आहे, भाई कोतवाल यांचा. आणि नागपूरच्या जनरल आवारी यांचा लाल सेना. हे लक्षात ठेवा, हे गट आहेत, त्यांनी इंग्रजांना सळुकी पळो करून सोडले. तसेच पुढे जर बघितलं, देशात काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली, यालाच प्रतिसरकार असं म्हणतात. भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली काय केले, प्रतिसरकारची स्थापना केली. लक्षात ठेवा. कुंडल येथील क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या तुफान सेना यांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं लोक उपयोगी कामं करण्यात आली. तसेच साने गुरुजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. लक्षात ठेवा. तसेच आझाद हिंद सेना यांची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आणि रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या नावाची संघटना स्थापन केली. बघा, परीक्षेत विचारलं होतं की इंडियन इंडिपेंडन्स लीग या संबंधित खालीलपैकी कोण आहेत, तर रासबिहारी बोस हे आहेत. पुढे जर आपण बघितलं
तर 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. बघा, हा आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी केली. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. लक्षात ठेवा, रासबिहारी बोस यांनी केली. पुढे जर आपण बघितलं की कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी पथकाच्या प्रमुख होत्या. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे आव्हान नेताजींनी केले. सुभाषचंद्र बोस यांचे हे आव्हान आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. पुढे जर बघितलं, जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती भारताच्या स्वाधीन केली आणि नेताजींनी त्यांना अंदमान निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे दिली. लक्षात ठेवा, नावे शहीद आणि स्वराज्य ही नावे दिली. म्हणजे अंदमानला शहीद नाव दिलं आणि निकोबारला स्वराज्य हे नाव देण्यात आलं. पुढे बघूया आपण पुढचा पाठ, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. बघा, रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले. तसेच वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. लक्षात ठेवा, वासुदेव बळवंत फडके कोणत्या रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केले. पुढे पाहूया की 1897 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. त्या प्लेग कमिशनर रॅड यांची जुलमी जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चापेकर यांनी 22 जून 1897 रोजी रॅडचा वध केला. तसेच बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा याच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधी फार मोठा उठाव केला. तसेच अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी केली. तसे म्हणजे 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आणि ह्या मित्रमेळे संघटनेचेच रूपांतर अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आलं 1904 ला. तसेच पुढे बघितलं, विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. तसेच 1857 चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथही विदा सावरकर यांनी लिहिला. तसेच पुढे त्यांचं आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप. हे आत्मचरित्र विदा सावरकर यांचं आहे, लक्षात ठेवा. आणि 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे विदा सावरकर हे अध्यक्ष होते. तसेच सावरकरांना जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेचा बदला म्हणून लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा वध केला. पुढे अनुशीलन समितीची स्थापना अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष यांनी केली. लक्षात घ्या, अनुशीलन समिती. पुढे बघा, या अनुशीलन समितीचं कोलकात्याजवळील माणिकताळा येथे समितीचे बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं. तसेच पुढे जर विचार केला महत्वपूर्ण भागामध्ये, इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे करण्यात आली. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे केली. तसेच मादाम कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मादाम कामा यांनी उपस्थित केला आणि त्यांनी या परिषदेमध्ये भारताचा ध्वजही फडकावला. तसेच मदनलाल धिंगरा या तरुणांनी कर्झनवायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवायली या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले. चला, लाला हरदाळ यांनी जे गदर संघटनेची स्थापना केली. लाला हरदळ यांनी गदर या संघटनेची स्थापना, क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. तसेच पुढे बघितलं तर 1915 मध्ये महेंद्र प्रताप बरकतुल्ला व ओबिदुल्ला शिंदी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. पाठीमागच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न पडलेला आहे. पुढे बघा, काकोरी कट हे चंद्रशेखर आझाद यांच्याशी संबंधित आहे. चंद्रशेखर आझाद यांच्याशी संबंधित आहे. तसेच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तरुणांनी केली. पुढे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना त्यांनी केली.
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी चे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. तसेच पुढे पाहिलं तर नागरी हक्काची पायमल्ली करणारे 2 विधेयक यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केले आणि त्याचा निषेध म्हणून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. पुढे पाहूया भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. तसेच चितगाव शस्त्रागारावरील हल्ला हा सुरेशन यांच्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, चितगाव शस्त्रागारावरील हल्ला सुरेशन यांच्याशी संबंधित आहे. तसेच जालियनवाला बाग हत्याकांड जे जबाबदार होते ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी 1940 मध्ये केला. पुढचा प्रकरण पाहूया आपण, समतेचा लढा. बघा, समतेचा लढा याच्यामध्ये महत्वपूर्ण भाग, दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नील उत्पादन शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती समाजाच्या समोर आणली. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने, लक्षात ठेवा, नीलदर्पण नाटक कुणाचं आहे? दीनबंधू मित्र यांचं आहे. तसेच बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभेची स्थापना केली, किसान सभा. तसेच 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली. पुढे जर पाहिलं तर 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं. बघा, परीक्षेत प्रश्न विचारला जातो, 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कोठे झाले किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, तर ते आहे फैजपूर येथे. तसेच खानदेशामध्ये शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजी यांनी जागोजागी सभा आणि मिरवणुका घेतल्या. तसेच पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण साने गुरुजी यांनी केले. पुढे भारतीय कामगार चळवळीचे जनक असे नारायण मेघाजी लोखंडे यांना संबोधले जाते. पुढे पाहिलं तर महत्वपूर्ण भाग, 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. पुढे बघा, 1942 साली छोडो भारत आंदोलनाला सुरुवात झाली. तसेच मानवेंद्रनाथ राय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना केली, लक्षात ठेवा. पुढे महत्वपूर्ण भाग जर बघितलं, पंडिता रमाबाई यांनी जी स्थापन केलेली आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. तसेच भारत महिला परिषदेची स्थापना केली. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. बघा, पंडिता रमाबाई वेगळे आहेत, रमाबाई रानडे वेगळे आहेत. चला पुढे बघूया, रखमाबाई जनार्दन सावे ज्या भारतीय वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत. बघा, भारतामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत. पुढे जर पाहिलं, त्यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना त्यांनी केली. पुढे बघा, आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. बघा, पहिल्या महिला डॉक्टर कोण असा प्रश्न विचारला तर आनंदीबाई जोशी. आणि जर पहिल्या महिला डॉक्टर जे भारतामध्ये सेवा देणाऱ्या असं जर विचारलं तर रखमाबाई सावे. चला पुढे पाहूया आपण, गोपाळबाबा वलंगकर यांनी 1818 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना त्यांनी केली. पुढे पाहूया आपण, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. तसेच मोफत व सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केला.
पुढे पाहूया 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. तसेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा स्फूर्तिदायी संदेश त्यांनी जनतेला दिला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. लक्षात ठेवा, चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. तसेच मनुस्मृतीचे दहनही त्यांनी केले. बघा, परीक्षेत प्रश्न विचारला जाते की मनुस्मृती या ग्रंथाचे दहन कोणी केले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केलं. तसेच या आंदोलनाचं नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्तमानपत्रामध्ये जर आपण विचार केलं, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी त्यांची वर्तमानपत्रे आहेत. हे बघा, चौदार तळ्याचं जे महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्या संबंधित हे चित्र आहे. चला पुढे बघूया. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. तसेच 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी केली आणि 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेच्या समतेचा पुरस्कार त्यांनी केला. समता असलेल्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. बघा कितीला, 1956 मध्ये. कुठे? नागपूर येथे. बौद्ध धर्माचा स्वीकार. कोणत्या धर्माचा स्वीकार केला? बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. तसे पुढे पाहूया प्रकरण 12 स्वातंत्र्य प्राप्ती. 1930 साली मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. बघा, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला, तर इक्बाल, मोहम्मद इक्बाल यांनी मांडला. तसेच चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. बघा, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. द्विराष्ट्र सिद्धांत कोण? बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मांडला. पुढे पाहूया आपण की त्रिमंत्री योजनेमधील 3 जे मंत्री आहेत ते परीक्षेत विचारले जातात. पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे 3 व्यक्ती आहेत त्रिमंत्री योजनेशी संबंधित. या 3 व्यक्तीचा समावेश त्या त्रिमंत्री योजनेमध्ये करण्यात आला होता. पुढे पाहूया आपण हंगामी सरकारची स्थापना. व्हाईसरॉय वेव्हल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे प्रमुख होते. बघा, माउंट बॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. किती? 18 जुलै 1947 रोजी. किंवा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येतील असं त्यावेळी सांगण्यात आलं. तसेच जर स्वातंत्र्य आपण बघितलं पुढे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले आणि 14 ऑगस्ट 1947 रोजीच्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधानाची बैठक झाली आणि यानंतर ब्रिटिशांचा युनियन जॅक म्हणजे मध्यरात्री 12 वाजल्याच्या नंतर इंग्रजांचा युनियन जॅक उतरून भारताचा तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. अशा पद्धतीने 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. पुढे पाहूया, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजीची निर्घृण हत्या केली. लक्षात ठेवा, कोण? नथुराम गोडसे. चला पुढे पाहूया आपण पुढचं प्रकरण स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. बघा, संस्थानाचे जे भारतामध्ये विविध संस्थानं होते त्या संस्थानाच्या विलिनीकरणामध्ये महत्वपूर्ण भूमिका कोण बजावली? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बजावली. भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणाने मार्ग काढला आणि त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. बघा, सामीलनामा कोणी तयार केला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी तयार केला. आणि भारतामधील जी संस्थाने होती त्या संस्थानापैकी जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर संस्थान ही जी 3 संस्थानं आहेत ती 3 संस्थानं भारतामध्ये सामील व्हायला नकार देत होते. तसेच पुढे जर बघितलं, अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन झाले. आता जुनागड या संस्थानाचं विलिनीकरण जर विचार केला, जुनागड हे संस्थानातील एक संस्थान आहे. जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानाशी सामील होण्याचा विचार करत होता. 1948 मध्ये जुनागड भारतात विलीन करण्यात आले.
तसेच हैदराबाद मुक्ती संग्राम हे हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठं संस्थान होतं आणि यामध्ये तेलुगू असेल, कन्नड असेल, मराठी भाषिक प्रांत येत होता. निजामांची एकछत्री अंमल या हैदराबाद संस्थानावर होती. 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. लक्षात ठेवा, 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तसेच पुढे जर विचार केलं, निजामाचा सहकारी कासिम रजवी जो असेल त्यांनी प्रजेवर अन्याय केला आणि त्यांनी एक संघटना स्थापन केली होती, रझाकार नावाची संघटना. या संघटनेच्या माध्यमातून भारतीय लोकांवर अत्याचार करण्याचं काम निजामाचा सहकारी कासिम रजवी यांनी केला. पुढे जर बघितलं, 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि त्या पोलीस कारवाईचं नाव आहे ऑपरेशन पोलो. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. अशा पद्धतीने हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. बघा, हैदराबाद मुक्ती संग्रामातील महत्वामध्ये जर विचार केलं तर स्वामी रामानंद तीर्थ हे यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. म्हणून आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. तसेच पुढे पाहूया आपण की वंदे मातरम या चळवळीद्वारे विद्यार्थ्यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. वंदे मातरम या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात समाविष्ट झाले. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच गोवा मुक्ती लढ्याशी संबंधित कोण आहे? टीबी कुन्हा हे आघाडीवर होते. लक्षात ठेवा, गोवा मुक्ती लढा टीबी कुन्हा. गोवा हा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता आणि त्या गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टीबी कुन्हा यांनी विशेष प्रयत्न केले. अशा पद्धतीने त्यांनी गोवा युथ लीगची या संघटनेची स्थापना केली होती. तसेच गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची उभारणी करण्यात आली. आणि अशा पद्धतीने पुढे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. 19 डिसेंबर 1961 म्हणजे गोवा 1961 ला स्वातंत्र्य झाला. भारत 1947 ला स्वातंत्र्य झाला असताना गोवा हा भाग पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. तो 1961 ला स्वातंत्र्य झाला. पुढे पाहूया महाराष्ट्र राज्याची निर्मिती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 पासून सुरुवात करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी 1915 सालीच भाषावार प्रांत रचनेची मागणी केली होती. लक्षात ठेवा. पुढे पाहूया दार कमिशन हे S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांत रचनाचा अभ्यास करण्यासाठी दार कमिशनची स्थापना करण्यात आली. तसेच JVP समिती ही पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या हे या समितीमध्ये होते. तसेच आचार्य आत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. बघा, कोणी मांडला? आचार्य आत्रे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. पुढे पाहूया आपण राज्य पुनर्रचना आयोग. भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 19 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाच्या स्थापनेनुसार मुंबई द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी त्यांनी शिफारस केली. शंकरदेव म्हणाले की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू असं त्यांचं वाक्य आहे. पुढे जर पाहिलं महत्वपूर्ण की महाराष्ट्र म्हणजे शासनाने केलेल्या गोळीबारात ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती होत होती त्यावेळेस 106 जण हुतात्मा झाले आणि 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. लक्षात घ्या, 1 मे 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. पुढे पाहूया संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य यात्रेंच्या मराठा
या वर्तमानपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. मराठा या वर्तमानपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. पुढे 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. कोणी घोषणा केली? पंडित नेहरूंनी. किंवा 1 मे 1960 रोजी अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी सांभाळली. अशा पद्धतीने शालेय क्षमता चाचणी या विषयातील इतिहास या विषयासंबंधी जे महत्वपूर्ण भाग आहे सर्व घटक वाईज आपण अत्यंत व्यवस्थित पाहिलेला आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरे जा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.